नमस्कार. मी माझ्या महाकुंभाला गेले होते, त्याचा अनुभवाचं लेखन केलं होतं फेसबुकवर. त्याचं वाचन करते. दुसरा मी प्रथम जेव्हा कुंभमेळ्यासाठी जाण्याचा प्रयत्न करत होती त्यावेळेला प्रथम बुकिंग करण्यासारखे विश्वसनीय असे पावशे महाराजांची जाहिरात मला मिळाली. ही जाहिरात पाहिली वेळेला अडचण जाणवली की 20 तारखेला आमच्या इमारतीमध्ये दरवर्षाप्रमाणे गजानन महाराजांचा उत्सव होणार होता आणि यावर्षी बहुतेक आमची इमारत नूतनीकरणासाठी पाडणार आहेत. त्यामुळे जुन्या वास्तूतला हा शेवटचा उत्सव होणार होता. तोही आम्हाला हवा होता, पण दुसरी कुठेही बुकिंग मिळत नव्हते. कुंभमेळ्याच्या अगदी शेवटच्या पर्वात आमचे जाणार होते. काही चुकले तर पुन्हा दुसरा पर्याय नव्हता. महाराजांचा उत्सव दरवर्षी येतो, त्यामुळे आम्ही विचार केला पुढील कुंभमेळ्याला 12 वर्षांनी येणार. तो आमच्याने जमणार की नाही माहीत नाही. महाराजांचा उत्सव दरवर्षी येतो. तो आम्हाला इथे नाही तर यात्रेत कुठेही भजन करून पोथी वाचून साजरा करता येणारच. येताना शेगावला भेट होतीच, त्यामुळे पूर्ण विचारांती हे बुकिंग आम्ही केले. तिथे पैसे भरल्यावर अशा अनेक जाहिराती सुरतहून, पुण्याहून, पार्लेहून निघणाऱ्या मिळाल्या. विश्वसनीयतेची खात्री नव्हती, पण खरं तर त्या योग्यही होत्या, कारण 9 फेब्रुवारीपासून ते 6 दिवसाच्या होत्या. आम्हाला गजानन महाराजांच्या उत्सवात भाग घेण्यायोग्य पण मी पैसे आगाऊ भरून झाले होते, त्यामुळे माझ्याकडे हा पर्याय बंद झाला. मधील काळात मला एकीने बसमध्ये ओमी स्टॉप ही गोळी वाहनात होणाऱ्या त्रासात उपयुक्त आहे असं सांगितलं. मी त्या गोळ्या आणल्या. मला त्या गोळीमुळे संपूर्ण प्रवासात त्रास झाला नाही. 20 फेब्रुवारी 2025ला सकाळी 7:30 वाजता आम्ही दहिसरहून आळंदीला निघालो. आम्ही दुपारी आळंदीला पोचलो. बस तर आमची 4 वाजता निघणार होती. आम्ही आळंदीला पोचल्यावर प्रथम माऊलींच्या समाधीस्थानाला भेट दिली, दर्शन घेतले, नमस्कार केला, माऊलींचा आशीर्वाद घेतला. आम्हाला वाटले की यात्रा संपून येऊ तेव्हा इंद्रायणीमध्ये स्नान करू. दुपार असल्याने दुपारी शक्यतो नदीवर जाऊ नये या कारणाने आम्ही इंद्रायणीकडे गेलो नाही. मी यात्रेचे बुकिंग केल्यानंतर बऱ्याच जणांनी माझ्याकडे त्यांचेही बुकिंग होईल का अशी विचारपूस केली होती. त्यावेळेला मी त्यांना परस्पर पावशे महाराजांचा नंबर देऊन स्वतः चौकशी करण्याची विनंती केली. एकीकडून कळले की पावशे महाराजांनी एक बस पूर्ण भरल्यावर दुसऱ्या बसची पण सोय केली. एकूण 2 बसेस 20 तारखेला 4 वाजता आळंदीहून यात्रेसाठी निघणार होत्या. माझी मैत्रीण, जिला मी कजाक नणंद म्हणते, त्या कलावती ताईंनी आम्हा सर्वांसाठी दिवस आणि रात्रीच्या जेवणासाठी मेथीचे पराठे करून आणले होते. हर्षदा ताईंनी पोळी आणि बटाट्याची भाजी, लिंबाचे आंबट गोड लोणचे असे आणले होते. त्यामुळे आम्हाला दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाची काही चिंता नव्हती. खरे तर आम्हाला आळंदीतच भोजन प्रसाद मिळाला असता, पण आम्हाला प्रसादाची वेळ आणि जागा माहीत नसल्याने कळताना उशीर झाला आणि माऊलीचा भोजन प्रसादाचा लाभ मिळाला नाही. मी पहिल्यांदाच पूर्ण स्लीपिंग बस प्रत्यक्षात पाहिली होती. अनेकदा रील्समध्ये, व्हिडिओमध्ये पाहिले होते. यापूर्वी मी गोवा ते कर्नाटक अशा एका स्लीपिंग बसमधून प्रवास केला होता, पण त्यात काहीच जागेवर वरती केबिनमध्ये झोपायची सोय केली होती. पण ह्या वेळची बस होती ती पूर्णपणे झोपण्याची सोय असलेली स्लीपिंग कोचचीच होती. देवदयेने आम्हाला खालचीच सीट मिळाली, कारण पुढील 6 दिवसात वरच्या सीटवाल्यांचे हाल पाहून खूप वाईट वाटले. दिवसातून कमीत कमी 4 वेळा तरी खाली उतरणे चढणे फार कठीण काम होते. मला स्वतःला ट्रेनमधून जाताना वरची सीट आवडते, कारण एकदा वरती जाऊन बसलो की त्रास नसतो. पण बसमध्ये सीटमध्ये चढणे उतरणे खूप कठीण आहे असे मला वाटते. बाथरूमसाठी, खाण्यासाठी सतत उतरणे चढणे हे फार कठीण होते. पहिल्या दिवशी आम्हाला सांगण्यात आले होते की रोज सीट बदलली जाईल. मागचे पुढे आणि पुढचे मागे होतील, खालचे वर आणि वरचे खाली अशी जागा बदलण्यात येईल ही कल्पना दिली होती. पण जाऊन येईपर्यंत कोणीही जागा बदलली नाही. एकतर सामान आपापले
सीट खाली ठेवल्यामुळे ती बदलायची उचलायची कोणाची तयारी नव्हती आणि वरच्या सीटवरील यात्रिक कुरकुर करत का असेना त्याच जागेवर खुश होते. 20 फेब्रुवारी 2025ला आमचा प्रवास सुरू झाला. दीड तासातच मंचर येथे चहा पाण्यासाठी आम्ही खाली उतरलो आणि तेथे आमच्या यात्रा आयोजकाचे आणि दुसऱ्या एका यात्रा आयोजकाचे भांडण झाले. तेव्हा कळले की त्या टूर आयोजकाला स्लीपर बस मिळवून द्यायची आणि प्रवासात मदत करण्याची जबाबदारी पावसे महाराजांनी घेतली होती. पण अनेक जण कुंभमेळ्यासाठी निघाल्याने स्लीपर बसेसची सोय काही झाली नाही. त्यामुळे दुसऱ्या टूरचे आयोजक पावशे महाराजांना आमची गाडी पुढे करण्यास बंदी करू लागले. त्या भांडणात जवळपास तासभर गेला. तेथील संभाषणातून लक्षात आले पावशे महाराजांनी पहिल्यांदा फक्त त्यांच्या नियमित आणि ओळखीच्या लोकांना घेऊन फक्त एकाच बसमध्ये पुरतील एवढेच यात्री घेऊन यात्रा करायचे ठरले होते. पण अनेक जण सतत फोन करू लागले, आमची सोय करा अशी विनंती करू लागले, आम्ही बसूनही येऊ, त्रास सहन करू असे विनवू लागले. थोडीशी पैशाची हाव निर्माण झाल्यानेही असेल, पावशे महाराजांनी अजून एक स्लीपर बसची सोय केली. ती बसही पूर्णपणे भरली होती. पण त्या आयोजकांना स्लीपर बस देणार असे महाराजांनी सांगितले होते व आगाऊ पैसे घेतले होते. पण त्यांना स्लीपर बस न मिळता पुशबॅकवाल्या सीटच्या बसेस मिळाल्या होत्या. तेही त्यांना 50 सीटर पाहिजे होती, त्याऐवजी 38 सीटरची बस मिळाली. त्यामुळे एवढ्या म्हणजे जवळजवळ 12 जास्त सीटच्या लोकांची कशी काय सोय करता येणार याचा वाद वाढत गेला आणि आमच्या गाडीत अजून 4 जणांना घेण्यात आल्या. एकूण आमच्या गाडीत 38 लोकांना झोपण्याची सोय असलेली, त्यातही मागील जे 5 सीट होते त्या जागेवर 6 जणांना सोय करायला सांगितले होते. म्हणजे 38च्या ऐवजी 40 लोकांना घेऊ शकलो असतो. पण पुढच्या अजून 4 लोकांना कुठे बसवणार हे कळत नव्हते. त्या व्यतिरिक्त किचनचे सामान आमच्या गाडीतच असल्याने स्वयंपाकी व मदतनीस असे 5 जणांची सोय करणे म्हणजे एकूण 9 जणांची सोय मधल्या पॅसेजमध्ये चटया घालून करण्यात आली. नाशिक येथे स्लीपर बस येईल या आश्वासनावर कसाबसा प्रवास सुरू झाला. बरेच प्रवासी आपापल्या जागी झोपले होते. आमच्या सीटवर गणेश नामक एक तरुण ह्यांच्या पायाखाली जागा करून बसू का म्हणाला. ह्यांनी झोपेत चुकून माझा पाय लागला तर रागवायचे नाही असे सांगून त्याला बसायला दिले. बाहेर अंधार झाला होता. पोखरवाडेश्वरी येथे आमच्या बसच्या मागील टायर फुटला. बस थांबली. टायर फुटल्याने बसमध्ये खूप धरळा उडू लागला. काहींना वाटले की मागे ठेवलेला गॅसच फुटला. यात्री पटापट बसमधून खाली उतरू लागले. नंतर कळले की टायर फुटला आहे. टायर बदलून जागेवर बसायला जवळजवळ अर्धा ते 1 तास झाला. आमच्याबरोबरची जी दुसरी बस होती ती पुढे गेली. अजून अर्धा 1 तास झाला तसा दुसरा टायर फुटला. जागा फार निर्जन होती. दुसरा टायर दुरुस्त करायला 5 तास गेले. आम्ही सगळ्यांनी शक्यतो घरच्यांना कळवून त्यांची चिंता वाढवायची नाही हे ठरवले. कोणीही आपल्या घरी टायर फुटल्याने गाडी अडकली आहे हे घरी कळवले नाही. दुसरा टायर फुटला तेव्हा हर्षदाताईंनी त्यांच्या ओळखीच्या एका टूर नेणाऱ्या माणसाला ही गोष्ट सांगितली. तर त्याने कधी असे होते, घाबरू नका, तुमच्या बसला 8 टायर असतील, काहीही धोका नाही, वेळ मात्र वाया जाईल, त्याला पर्याय नाही असे सांगितले. आम्हाला धीर आला. दुसरी बस ओंकारेश्वरला पोचली तरी आम्ही महाराष्ट्रात अडकलो होतो. पहाट झाली. आम्हा सगळ्यांना उपमा चहा दिला. फोनवरील संभाषणातून दुसऱ्या बसमधील ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी निघाले तरी आमची गाडी महाराष्ट्रातून निघाली नव्हती हे एकमेकांना कळले होते. दुसऱ्या बसबरोबर किचन असल्याने किचन आमच्या बसमध्ये होतं, त्या बसला किचन नसल्याने त्यांना पाण्याव्यतिरिक्त सगळेच विकतचे घ्यावे लागले. दुपारी शिरपूर येथे शनी मंदिराच्या बाजूला बस थांबली. खिचडी बनवून गरमागरम खिचडी जेवण झाले. तेवढ्यात तिसरी बस नाशिकला मोठी स्लीपर बस वाट पाहून कंटाळली आणि त्यातील बऱ्याच जणांनी परत जाण्याचा निर्णय घेतला आणि पावशे महाराजांनी बऱ्याच जणांना
घरी परत पावशे महाराजांनी त्या बसचे जे आगाऊ पैसे घेतले होते ते त्या बसच्या आयोजकाला जीपेने परत केले व आमच्या बसमध्ये बसलेल्या 4 जणांना याबाबत सांगितले. तरी त्यांनीही घरी परत जायचे ठरवले. त्यांच्या आयोजकाने पैसे परत करण्याची हमी घेतली. ह्या सगळ्या प्रकारामुळे एक लक्षात आले की जास्तीत जास्त लोकांना कुंभमेळ्यात जायचे होते. तेवढ्या गाड्या, हॉटेल, खोल्या उपलब्ध नव्हत्या. काहीतरी मार्ग मिळेल या आशेने आयोजक ते मग आमच्या बसचे पावशे महाराज का असेना, दुसऱ्या बसचे आयोजक का असेना, भाविकही विनवणी करतात म्हणून प्रवासी वाढवत गेले. मलाही माझ्या 2 मैत्रिणींनी आम्ही खाली बसून प्रवास करू, आम्हाला पण यायची अशी विनंती केली. त्यावेळेला मला पावशे महाराज म्हणाले, माझ्या आवाक्याबाहेर माणसं घेतली आहे. कुंभमेळा 27 फेब्रुवारीला संपणार होता. बऱ्याच जणांना जायचे होते. याचा फायदा काही समाजकंटक घेत होते. पैशाची फसवणूक तर करतच होते. बस देतो म्हणून बस पाठवत नसे. आयोजकाने हॉटेलमध्ये फोन करून बसमधील बिघाडामुळे हॉटेलमध्ये येता येणार नाही असे सांगितले. तर त्याला समोर दुप्पट पैसे देणारे दुसरे गिऱ्हाईक असल्याने त्याने आमच्या आयोजकाच्या विनंतीला जराही किंमत दिली नाही व आगाऊ घेतलेले पैसे परत केले नाही असे आमच्या आयोजकाने आम्हाला सांगितले. आमच्या बसमध्ये बहुतेक सगळे नियमित वारी करणारे वारकरी होते. त्यामुळे त्या लोकांना आहे त्या परिस्थितीत जगणे सहज जमत होते. झाडामागे जंगलात जाऊन प्रातर्विधी उरकत जिथे पाणी मिळेल तिथे आंघोळ करून घेत. त्या मानाने आम्ही चौघे मात्र त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला जरा कमी पडत होतो. आम्हाला वारकऱ्याप्रमाणे उघड्यावर जाणे जमत नव्हते. परत येण्यास मन तयार नव्हते. आम्हाला तर छान आणि तीही खालची जागा मिळाली होती. झोपायची सोय होती. आमच्या बसमध्ये मधल्या पॅसेजमध्ये 5-6 जण होते. त्यांच्यापेक्षा आमची परिस्थिती फार चांगली होती. हा विचार करून आम्ही आहे त्या परिस्थितीत पुढे जायचे ठरवले. हा माझा 2रा भाग झाला. मी पुढे 3रा भाग वाचेन. मला तुम्हाला माझ्या महाकुंभाची अनुभव सांगायला मला आवडते. तुम्हालाही ते ऐकायला आवडते अशी मी आशा करते आणि तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद.